नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास केला होता ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, ट्रेडिंग अकाउंटच्या फॉर्मॅट बद्दल आपण स्टडी केलेला आहे. आज आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या फॉर्मॅट बद्दल स्टडी करणार आहोत. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठला आहे तुमचा? नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल्स काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. म्हणजे डेबिटला आपण एक्सपेन्सेस दाखवतो आणि क्रेडिटला आपण इन्कम दाखवित असतो. सो all indirect expenses we have to be show on profit and loss account debit side. तर हे तुमचं जे काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजेच काय, हा इन्कम स्टेटमेंट आहे. ऍक्च्युली ते स्टेटमेंट म्हटलं की डेबिट आणि क्रेडिट लिहित नाही आपण, परंतु हा इन्कम स्टेटमेंट सारखा आहे. इट इज प्रिपेअर्ड टू अ सर्टन नेट प्रॉफिट अर्न और नेट लॉस सफर्ड अ बिझनेस ड्युरिंग द अकाउंटिंग इयर. आपल्या बिझनेसला एक्झॅक्टली नेट प्रॉफिट झालेला आहे का नेट लॉस झालेला आहे हे समजण्यासाठी आपण काय करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो. हा भाग आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज एव्हरी बिझनेसमॅन स्टार्टेड हिज बिझनेस टू अर्न प्रॉफिट. प्रॉफिटसाठी आपण बिझनेस करीत असतो. सो हिअर द नेट रिझल्ट ऑफ दिस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज नेट प्रॉफिट और नेट लॉस. आपल्या बिझनेसला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस होऊ शकतो. क्वचितच एक्सपेन्सचा इन्कम इक्वल जर झाला असेल तर प्रॉफिट पण होणार नाही आणि लॉस पण होणार नाही, पण असे खूप रेअर केसेस असतात. त्यानंतर आपल्याला याच्याबद्दल आणखीन काही डिटेल माहिती बघून घ्यायची आहे. आता नेट प्रॉफिट म्हणजे काय? सो नेट प्रॉफिट मीन्स क्रेडिट साइड, क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे या साईडची टोटल जास्त असेल आणि या साईडला जर डिफरन्स येत असेल त्याला आपण नेट प्रॉफिट असं म्हणतो. सो व्हॉट इज नेट लॉस? नेट लॉस म्हणजे काय? when debit balance of profit and loss account is more than credit balance, that is called a net loss. In short, debit balance of profit and loss account is known as net loss. जर डेबिटची टोटल जास्त असेल आणि ती इथं आपण घेत असेल त्याला आपण काय म्हणू, नेट लॉस असं आपण म्हणू. सो हिअर now we are going to study in detail about each and every item of profit and loss account. आपण प्रत्येक आयटमचा डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा घेऊ आपण ही सॅलरीज. सो सॅलरी, दिस इज आवर indirect expenses. This is one of the most important expenses. Those person who works in office, so we have to paid remuneration in the form of salaries. जे कर्मचारी आपल्या ऑफिसमध्ये काम करतात त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना आपण सॅलरीज देतो. सॅलरी अँड वेजेस. हिअर सॅलरी अँड वेजेस मीन्स सॅलरीज आर मोर दॅन वेजेस. सो वेन सॅलरी इज मोर दॅन वेजेस मीन्स समजा ऑफिसमध्ये काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आपण सॅलरी देतो, पण असे काही मजुरी पण लागते. मजुरी म्हणजे काय? समजा एखादा भाग साफसफाई करण्यासाठी आपण कामगार अपॉइंट केला असेल तर त्याला आपण मजुरी देतो, सॅलरी देतो का? नाही. तर दिस इज व्हॉट इज द मिनिंग ऑफ सॅलरी अँड वेजेस? सॅलरीज आर मोर दॅन वेजेस. असं जर असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेणं आवश्यक आहे. इथं बघा मी तुम्हाला सांगितलं होतं वेजेस अँड सॅलरी, म्हणजे वेजेस जास्त आहे सॅलरीपेक्षा, तेव्हा तो भाग आपण कुठे घेणार आहात? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेणार आहात. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे काही मेन बॅलन्सेस. रेंट्स अँड रेट्स. आपण रेंटने ऑफिस घेत असतो, काही रेट्स असतात, काही टॅक्स असतात, ते आपल्याला द्यावे लागतात. इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स, आपण आपल्या बिझनेसचे इन्शुरन्स पॉलिसी घेत असतो जी जनरली 1 इयरची असते. इलेक्ट्रिसिटी आणि लाइटिंग, आपल्या ऑफिसमध्ये लाइटिंग असेल जसे की AC साठी म्हणा किंवा TV साठी म्हणा, कॉम्प्युटरसाठी म्हणा, अशा काही लाइटिंगसाठी आपण ते खर्च करतो. टेलिफोन अँड पोस्टेज, टेलिफोनचा खर्च आहे, पोस्टेजचा खर्च आहे, तो सुद्धा खर्च आपण कुठे घेतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, हा छपाईचा खर्च आहे, तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समॅन, दोज पर्सन मीन्स ट्रॅव्हलिंग मीन्स हा जो वाहतुकीचा खर्च आहे. सेल्समॅन असतो, तो सेल्समॅन काय करतो? आपल्या वतीने काय करतो? वस्तू विकण्याचं काम करत असतो. सो ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस वी हॅव टू गिव्ह
to our salesman because of that salesman is going to work on the behalf of company. कंपनीच्या वतीनं तो काम करत असतो, त्यामुळे त्याला आपण काय करत असतो, ट्रॅव्हलिंग अलाउन्स देत असतो. डेप्रिशिएशन ऑन असेट्स. डेप्रिशिएशन म्हणजे काय, झीज, ज्याला आपण काल मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे बघा. काय डेप्रिशिएशन मीन्स परमनंट अँड ग्रॅज्युअल डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट्स. असेटची व्हॅल्यू कमी होणे हा आपला लॉस आहे, आणि तो लॉस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवित असतो. लोडिंग एक्सपेन्सेस आहेत, चार्जेस आहेत. ऑडिट फी हा सुद्धा मेन इम्पॉर्टंट एक्सपेन्सेस आहे. ऑडिट म्हणजे काय, दोज पर्सन हू आर गोइंग टू चेक अवर ऑल बुक्स ऑफ अकाउंट. आपले बुक्स ऑफ अकाउंट चेक करतात, आणि ॲज पर दी गव्हर्नमेंट रूल्स एव्हरी पार्टनरशिप फर्म, रजिस्टर्ड पार्टनरशिप फर्म हॅव टू बी ऑडिटेड देअर ऑल बुक्स ऑफ अकाउंट. त्यांना आपले सर्व बुक्स ऑफ अकाउंट ऑडिट करून घेणं आवश्यक असते. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस हा करमणुकीचा खर्च आहे. आपण आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एंटरटेनमेंट फॅसिलिटी प्रोव्हाइड करून देत असतो, जसं वायफाय फॅसिलिटी असेल, किंवा आपण काय म्हणू टी व्ही असेल, किंवा अशा काही गोष्टी असतील एंटरटेनमेंटसाठी. रिपेअर्स, काही वस्तू खराब होतात त्यांना रिपेअर करणं गरजेचं आहे, त्यांचं मेंटेनन्स करणं आवश्यक आहे. आणि रिन्युअल मीन्स वी हॅव टू रिप्लेस, आपल्याला ते रिप्लेस करणं आवश्यक आहे, किंवा त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन सुद्धा आपण करीत असतो. इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट ऑन लोन मीन्स वेन वी आर गोइंग टू इंटरेस्ट ऑन लोन मीन्स वेन वी टेक लोन फ्रॉम बँक. आपण काय करतो, लोन घेत असतो. कोणाकडून घेत असतो, बँकेकडून लोन घेऊ शकतो, किंवा अदर थर्ड पार्टीकडून काय घेऊ शकतो, लोन घेऊ शकतो, किंवा पार्टनरकडून लोन घेऊ शकतो, किंवा आपलं बँक लोन सुद्धा असू शकते. सो वेन वी आर गोइंग टू टेक एनी लोन, सो this is our liability, and when we pay interest on loan, that is our expenses, that is our indirect expenses, and that expenses should be shown on profit and loss account debit side. Sundry expenses. Sundry expenses means such type of expenses which is known as miscellaneous expenses, त्यालाच आपण मिसलेनियस एक्सपेन्सेस सुद्धा म्हणतो. किरकोळ खर्च, जसं टिप्स टू वॉचमन, एखाद्या वॉचमनला आपण टिप्स दिली असेल, किंवा रिफ्रेशमेंट पार्टी, रिफ्रेशमेंटची आपण पार्टी दिली असेल, टी असेल, स्नॅक्स असेल, किंवा आपण एखाद्या व्यक्तीला गिफ्ट दिलं असेल, तर तो सन्ड्री एक्सपेन्सेसमध्ये विचारात घेतला जातो. सो नेक्स्ट वन इज कॉन्व्हेन्स. हा जो भत्ता आहे, प्रवास भत्ता, तो आपल्या कर्मचाऱ्यांना देत असतो. दोज पर्सन हू आर गोइंग टू सोल्ड गुड्स ऑन द बिहाफ ऑफ कंपनी. लॉस बाय फायर, आगीमध्ये माल जळून नष्ट झाला असेल. लॉस बाय थेफ्ट, मग चोरांनी माल चोरून घेऊन गेला असेल. लॉस्ट इन ॲक्सिडेंट, गुड्स लॉस्ट इन ट्रान्झिट किंवा ॲक्सिडेंट असेल, किंवा गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. हे सर्व जे काही खर्च आहेत, लॉस 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 आणि गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, हे सर्व खर्च म्हणजे ॲक्च्युली हे ॲडजस्टमेंट असतात. आणि ॲडजस्टमेंट नसतील तर त्याचा एकच परिणाम होतो, आणि तो परिणाम म्हणजे आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होतो. जर एकच बॅलन्स दिला असेल तर, आणि समजा ॲडजस्टमेंट दिली असेल तर फर्स्ट इफेक्ट वी हॅव टू शो ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, अँड सेकंड इफेक्ट we have to show on ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला याची इफेक्ट दाखवणं आवश्यक आहे. जसं गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट असेल, गुड्स लॉस्ट बाय फायर असेल, किंवा गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, आपण आपल्या ग्राहकांना वस्तू मोफत वाटप करतो, किंवा गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडेंट, किंवा एखाद्या म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये माल खराब झाला असेल, तर हे सगळे आपले ॲडजस्टमेंट असतात, आणि हे याचे दोन परिणाम आपण करीत असतो. त्यानंतर बघायचं आपल्याला नेक्स्ट, कमिशन अलाउड. आपण आपल्या एम्प्लॉईला कमिशन देतो, तो कमिशन आपला खर्च आहे. का कमिशन देतो, सॉरी एम्प्लॉई नाही, कर्मचारी म्हणा, किंवा सॉरी या ठिकाणी एम्प्लॉई म्हणा किंवा स्टाफ म्हणा ॲक्च्युली, तर ते स्टाफला आपण काय करतो, कमिशन देतो काम केल्याबद्दल एखादा. डिस्काउंट अलाउड. So sometimes when our customer is going to paid cash immediately to us, that time
वी हॅव टू गिव्ह डिस्काउंट, आपण त्यांना डिस्काउंट देणं आवश्यक आहे. अलाउन्सेस हा सुद्धा खर्च आहे, तो सुद्धा देणं आवश्यक आहे. अलाउन्सेस म्हणजेच काय, भत्ता असतो. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस म्हणजे आपला हा काय जाहिरातीचा खर्च आहे, तो जाहिरातीचा खर्च सुद्धा आपण करीत असतो. टू इन्क्रीज अवर सेल्स, आपण सेल्स करण्यासाठी जास्तीत जास्त आपली सेल्स व्हावी म्हणून आपण ॲडव्हर्टाइजमेंट करत असतो, तो आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. कॅरेज आउटवर्ड, जर नुसतं कॅरेज दिलं असेल तर तो आपण कुठे घेतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो. नुसते ते कॅरेज असेल किंवा काय होणार आपण त्याला कॅरेज इनवर्ड असेल तर तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेत असतो. पण कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय, जेव्हा आपण काय करत असतो, म्हणजे आपण भाडे देतो पण तो माल मार्केटमध्ये नेऊन विकण्यासाठीचा वाहतूक भाडे असतं, त्याला आपण काय म्हणतो, कॅरेज आउटवर्ड असं म्हणतो आपण. सेल्स चार्जेस, सेल करण्यासाठी काही चार्जेस आपण चार्ज केले असतील, किंवा बॅड डेट्स, बुडीत कर्ज असेल. एक्सपोर्ट ड्युटी, एक्सपोर्ट ड्युटी म्हणजे काय, हा निर्यात शुल्क आहे. आता बॅड डेट्स म्हणजे काय, बुडीत कर्ज. इरिकव्हरेबल डेट्स मीन्स सच डेट्स which is not going to be recovered from our customer, that is called bad debts. So इथं दाखवणं गरजेचं आहे. आता बॅड डेट्सचे बी 2-3 प्रकार आहेत. बॅड डेट आहे, RDD आहे, तो भाग आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. टॅक्सेस, जसं GST असेल, CGST असेल, SGST असेल, ते टॅक्सेस. जनरल एक्सपेन्सेस हा किरकोळ खर्च आहे, यालाच आपण सन्ड्री एक्सपेन्सेस सुद्धा म्हणू शकतो, त्यालाच आपण मिसलेनियस एक्सपेन्सेस सुद्धा म्हणतो. ट्रेड एक्सपेन्सेस हा सुद्धा महत्त्वाचा खर्च आहे. तर व्यापारी खर्च आहे, लिगल एक्सपेन्सेस और चार्जेस. प्रोफेशनल, जे काही प्रोफेशनल लोक असतात आहे का नाही, जसं तुम्हाला माहीत असेल प्रोफेशनल काय चार्जेस असतात, म्हणजे आपले काय ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस असतात, आपण आपल्या प्रोफेशनल लोकांना देत असतो, तो सुद्धा खर्च आहे. बँक चार्जेस आहेत, बँकेद्वारे आकारलेले चार्जेस असतील. सॉलिसिटर फीस असेल, वकिलांची फी असेल. सेकंडरी पॅकिंग चार्जेस हा बांधणी खर्च असेल. लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट, एखादी वस्तू आपण विकत असतो पण विकत असताना त्यामध्ये लॉस झाला असेल तर तो सुद्धा कुठे येणार आहे, तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. सो ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस शुड बी शो ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. आता ग्रॉस प्रॉफिट, जर समजा आपल्या बिझनेसला इथं ग्रॉस प्रॉफिट झाला असेल, मोस्टली ग्रॉस प्रॉफिटच होत असतो, आणि जर तो डेबिटचा असेल तर तो कुठे जातो, आपला बॅलन्स क्रेडिटला जातो, म्हणजे या साईडला आपण लिहित असतो. तर ग्रॉस प्रॉफिट आपण कुठे दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. त्यानंतर आता कमिशन रिसिव्ड असेल, डिस्काउंट रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, काही जर रिसिव्ड असेल तर ते सर्व कुठे येणार आहे, तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बिकॉज ऑल इन्कम वी हॅव टू शो ऑन क्रेडिट साईड, आपण सर्व इन्कम क्रेडिटला दाखवत असतो. जसं डिस्काउंट, आपले जे क्रेडिटर्स असतात, ज्यांच्याकडून आपण उधारीवर वस्तू घेतली असेल त्यांना आपण कॅश पेड करतो, तेव्हा ते आपल्याला डिस्काउंट देतात. इंटरेस्ट रिसिव्ड, आपण काय करतो, जसं की तुम्हाला मी मागे सांगितलेलं आहे, इंटरेस्ट आपण देत असतो, त्याप्रमाणे इंटरेस्ट आपल्याला सुद्धा मिळत असतो. समजा आपण कुठे इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्या इन्व्हेस्टमेंटवरती आपल्याला इंटरेस्ट मिळत असतो. बँक डिपॉझिट असेल तर त्या बँक डिपॉझिटमधून सुद्धा आपल्याला इंटरेस्ट मिळत असतो. ठीक आहे, ते इन्व्हेस्टमेंट एखादा राहिला असतं तर त्याच्यावरती मी तुम्हाला सांगितलं असतं. ठीक आहे, आपण ॲडजस्टमेंट आल्यानंतर त्याचा अभ्यास करू. त्यानंतर रेंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, काही जर रिसिव्ड असेल, जसं रेंट पेड हा खर्च राहू शकतो, तर रेंट रिसिव्ड हे आपलं इन्कम राहू शकतं. आपण आपल्या ऑफिसचा भाग रेंटवर दिला असेल तर त्यापासून आपल्याला इन्कम होणार. आता सन्ड्री मिसलिनियस रिसीट, ज्याप्रमाणे सन्ड्री एक्सपेन्सेस असतात त्याप्रमाणे हा सन्ड्री म्हणजेच किरकोळ उत्पन्न आहे. जसं सेल ऑफ स्टेशनरी, स्टेशनरी असेल, अशापासून होणारे इन्कम. प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, एखादी असेट विकली असेल त्यापासून मिळणारा प्रॉफिट. जसं आपण इथून बघितलं होतं, आपण काय बघितलं होतं, लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट, म्हणजे समजा एखादं फर्निचर असेल, आपण कमी किमतीला विकलं असेल, बुक व्हॅल्यूपेक्षा, म्हणजे 10,000चं फर्निचर आपण 8,000ला विकला असेल तर आपला लॉस किती झाला असता, 2,000 रुपये झाला असता. आणि या साईडला जर फरक असा असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लॉस, नेट लॉस. आणि तो नेट लॉस कुठे घेतो आपण, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला घेत असतो. ठीक आहे, तो भाग आपण नंतर अभ्यासू. बॅलन्स शीट म्हणजे काय आणि बॅलन्स शीटची मेन इम्पॉर्टंट बॅलन्सेस काय
त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करू. हा फॉर्मॅट नीट समजावून सांगण्याचा मेन एकच उद्देश आहे. जर तुम्ही फॉर्मॅट प्रॉपरली लर्न केलात तर नियर अबाउट 50% तुम्हाला अकाउंट जमत असतं, म्हणजे 50% तुम्हाला मार्क्स मिळू शकतात जर तुम्ही प्रॉपरली फॉर्मॅट लक्षात ठेवलात तर. कारण पोस्टिंगला सुद्धा खूप मार्क्स असतात.